ज्या विद्यार्थ्यांना मार्कोनिकॉफ्स रूल लवकर लक्षात राहत नाही, त्यांनी एक रूल थोडासा बोरिंग वाटू शकतो, की एवढं सगळं कोणी पाठ करायचं नाही का? वेन अन unsymmetrical reagent is added to an unsymmetrical alkene, then the negative part of the reagent goes to that carbon which has less number of hydrogen atom. ओके. आता तसं बघायला हा एकदम सोपा आहे, पण नेमकं हे त्याच विद्यार्थ्यांसाठी ही केमिस्ट्री सोपं करणं आहे, की ज्यांना सोपी असलेली केमिस्ट्री सुद्धा त्यांना ती अवघड वाटते. म्हणजे एखाद्याला कळत नसेल तर त्यांना ती कळतच नाहीये. नाहीतर असंही वाटू शकतं, की अरे मार्कोनिकॉप्स रूल तर किती सोपा आहे. त्याला असं सिम्प्लिफाय करायची काय गरज होती. पण तो सोपा सगळ्यांसाठीच नाहीये. ओके. तो ठराविक विद्यार्थ्यांसाठी तो सोपा असू शकतो. पण असा बराच वर्ग असू शकतो, की ज्यांच्यासाठी हा रूल सुद्धा अवघड असू शकतो. तर तशा विद्यार्थ्यांनी केमिस्ट्री थोडीशी इंटरेस्टिंग, थोडीशी फनी वेनं शिकण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी काय करू शकतो, तर मार्कोनिकॉप्स रूलची जी स्टेटमेंट आहे, काय स्टेटमेंट आहे? वेन अन अनसिमेट्रिकल रिएजंट इज ॲडेड टू अन अनसिमेट्रिकल अल्कीन, द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. तर ही लक्षात ठेवायची असेल तर काय करायचं? आरशासमोर उभं राहायचं आणि समोर पुस्तक पकडायचं आणि तोच मार्कोनिकॉप्स रूल मंगलाष्टिकेच्या फॉर्ममध्ये म्हणायचं, म्हणजे त्याच्या सुरामध्ये त्याची ताल फक्त घ्यायची. बाकी आपल्याला काय त्या मंगलाष्टिकेमध्ये छेडछाड करायची नाहीये. ओके. फक्त त्याचे ताल काय? व्हेन अनसिमेट्रिकल रिएजंट ॲडेड टू unsymmetrical alkene, then the negative part goes to that carbon which has less number of hydrogen. सावधान, वाजवा, चला जेवायला.